बांधावरील वाद शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते मोकळे करून देण्यासाठी तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रीता पुरी यांनी शेतकऱ्यांना एकत्रित करून येण्या जाण्यासाठी बांधावरती रस्ता मोकळा करून दिला। यावेळी शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या शिवारातील खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वहिवाट रस्त्याचे प्रकरण प्रलंबित होते। या ठिकाणी अनेक वेळा मंडळ अधिकारी रीता पुरी यांनी शेतकऱ्यांच्या बैठकी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या वतीने समज दिली। यावेळी सर्व शेतकरी या ठिकाणी हजर राहून बांधावरून रस्ता काढून देण्यासाठी सहकार्य केले। या रस्त्यासाठी अनेक वेळा वैजापूर तहसील येथे पाठपुरावा केला। यावेळी मंडळ अधिकारी रीता पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रवीण पाटील, महसूल कर्मचारी अशोक नळे, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी शेतकरी किशोर सोनवणे, शंकर नळे, केशव नळे, रामेश्वर पवार, जाफर शेख, भारत सोनवणे, शरद सोनवणे, जगदीश जिंजुर्डे, गणेश नळे, किरण सोनवणे, भारत हरिश्चंद्रे, बाळकिसन हरिश्चंद्रे, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे हा रस्ता JCB लावून मोकळा करण्यात आला। यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मंडळ अधिकारी यांचे आभार व्यक्त केले। रस्त्याचा विषय होता, हा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित होता व माननीय तहसीलदार साहेब यांच्या मामलतदार कोर्टमध्ये हा निकाल लागलेला असून या निकालानुसार गट नंबर 61च्या पूर्व बाजूनी हा रस्ता जवळपास पुढे असलेले 20-25 शेतकरी आहेत त्यांना हा मोकळा करून देण्यात आला व यात पोलीस प्रशासनानेही मदत केल्यामुळं आज हा रस्ता सर्वस्वी मोकळा झाला असं म्हणायला हरकत नाही। कारण मध्यंतरात जवळपास म्हणजे मागील 2 दिवसापासून हा रस्त्याचं चालू आहे आणि जिथे जिथे रस्त्याचा वाद नव्हता त्या ठिकाणी त्या लोकांनी आपसात त्यांना समंजसपणाने घडवून आणून दोघांमध्ये एकोप्यांनी दोघांच्या समंजसपणाने तो रस्ता अर्धा मोकळा झालेला होता आणि अर्धा थोडासा एकसटमध्ये जो राहिलेला होता पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण, तर तो रस्ताही आज जवळपास श्री शंकर नळे, शोभाताई नळे यांच्या संमतीने ते प्रतिवादी असतानाही त्यांनी संमती दिली, त्यामुळे त्यांचेही मी धन्यवाद मानेल। कारण त्यांचा जो इतक्या दिवसाचा यांच्या सगळ्यांच्या विरोधातच ते बोलत होते असं सर्वांचं म्हणणं होतं, परंतु मला तरी असं काही जाणवलं नाही आणि त्यांनी खरोखर म्हणजे हा रस्ता स्वतःच्या स्वखुशीने त्यांचं एका साईडला खूप नुकसान होत होतं थोडंसं, ते पण पाठीमागच्या 59 गट नंबर शेतकरी त्यांनी पण त्यांना संमती दिली की ठीक आहे, त्यांच्या पूर्व बाजूला जो बांध आहे त्या बांधावरून पूर्ण झाडं साईडला ज्या फाट्या वगैरे असतील ते सगळ्या तोडून रस्ता द्यायला आम्ही पण हरकत नाही म्हणून त्या बांधावरचे शेतकरी हरिश्चंद्रे वगैरे ते इथं आहेत, दुधाट पण इथं आहेत। तसंच या बाजूच्या शेतकऱ्यांना तर जे प्रतिवादी म्हणजे वादी जे होते 11 लोक ते तर एकदम खुश झाले, कारण त्यांना खूप दिवसाचा रस्त्याचा वाद होता, तो रस्ताही मोकळा त्यांचा आज आणि वेळेवर म्हणजे आम्ही असं कंटाळून निघणार होतो दुपारी, अर्धा पाऊण रस्ता झाल्या नसतं, पण पोलीस प्रशासनही वेळेवर येऊन पोहोचल्यामुळं आणि त्यामुळे त्यांनाही सगळ्यांना कुणालाच काही हालचाल न करता आल्यामुळे हा रस्ता सर्वांच्या संमतीने व प्रशासनाच्या योगदानाने हा आज रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। धन्यवाद। सोनवणे, आम्हाला शेतरस्ता नसल्यामुळे 30 वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु आम्हाला काही इथले लोक जाऊन देत नव्हते। मग त्याच्यानंतर आम्ही अर्ज करून तहसील मॅडम भरपूर सहकार्य केलं। अर्ज वैजापूरला केला होता आम्ही तहसीलला, मग निकाल लागला आणि पुरी मॅडम आम्हाला पूर्ण इथून तिथून गट नंबर 61 मधून रस्ता काढून दिला। किती वर्षापासून रस्त्याची अडचण होती तुम्हाला? आम्हाला 30 वर्षापासून रस्त्याची अडचण होती, तो आज मोकळा झाला, त्याबद्दल पुरी मॅडमचे आम्ही आभार मानतो आणि तहसीलदार साहेबांचे पण आभार मानतो। पोलीस पाटील, पोलीस साहेब आपले वैजापूरचे, तलाठी आप्पा, सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि सर्व आता आम्हाला रस्ता मोकळा झालेला आहे, त्यांचे खूप खूप आभार। काय अडचण होती तुम्हाला रस्त्याची? आणि लोकांना अडचण होती रस्त्यातून, त्याकरता यांनी 61 नंबरमधून पूर्वी बाजू रस्ता दिला सगळा 61, 62, 65 गट नंबर 66 यांनी एकूण रस्ता दिला। किती वर्षापासून होती अडचण? 20 वर्षापासून बंद होता, 20 वर्षापासून। मग ही अडचण कोणाकडे तक्रार केली तुम्ही? आता ही पुरी मॅडम येथे आलेले त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिला काढून। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।